इशारा काही षटकार जबरदस्त टोला. यावेळेस पत्र पाहतो की निश्चित चांगला चेंडू होता. टप्प्याला थोडासा चेंडू बाहेर वळतोय. गोलंदाज सज्ज होतोय दूर त्या टोकाकडनं. हा चेंडू मात्र निश्चित चांगल्या चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. आणि जी आमच्या व्ही आय पी डाईच्या समोर आपण रोपटी पाहतात कुंडीमध्ये रोप निश्चित बाउंड्री लाईनची रोप पाहतोय आपण. ते धडाकेबाज चषकचे जे आमचे खास व्यक्तिमत्व आहेत योगेश आणि योगेश अधिकारी आणि त्यानंतर सुदाम शिंगोले यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. पलटी फटका चांगला आहे. खाली क्षेत्र अतिशय वेगात चेंडू मात्र दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. खणखणीत चौकार. व्यापारी बनू आणि व्यापारी बनलेले दोन्ही बॅटर. पहिल्या षटकामध्ये 3 बाउंड्री आणि आता मात्र एक षटकार आणि त्याचा तर 1 बाउंड्री. काय सुपर बॅटिंग पाहतोय आपण. यावेळेस पाहता टर्न केलंय. खूप मोठी मेहनत करावी लागेल. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला स्क्वेअर लेगवर येतोय फील करतोय पण यावेळेस मात्र दुहेरी धावेमध्ये भर पडते. धावसंख्येत बदल. धावसंख्या 24. अतिशय चांगली सुरुवात नाणेफेक गमावल्यानंतर धडाकेबाज वडवली टीमची. 10 क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय आपण थेट प्रेक्षेपण तब्बल 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून नेट आणि स्वच्छ असं लाईव्ह टेलिकास्ट. हा चेंडू मात्र लाईन कुठे चेक करतील पंच आणि या पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. पहिली अतिरिक्त धाव या इनिंग मध्ये पाहतोय आपण 25. चांगली मजबूत सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय आपण. P2चे षटक हाताळताना गोलंदाज जगन पुढे जाऊन क्लास ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. अतिशय वेगात चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईन कडे दोन्ही क्षेत्ररक्षक येतोय. फंबलिंग पाहायला मिळते पण चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण करताना पाहतोय आपण. या 2 धावीने आता मात्र टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 27. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चांगली दमदार सुरुवात. घोडले विपक्ष आनंदवाडी कशी फाईट पाहायला मिळेल. दोन्ही चांगले मातबाबर संघ एकमेकांसमोर आदर्श चषकाच्या पहिल्या सामन्यामध्ये फाईट करेल पण इथं मात्र फाईट देताना पाहतोय आपण धडाकेबाज वडवली संघ ज्या प्रकारे उच्च कोटीची बॅटिंग पाहतोय. सतीश सर्वात अनुभवी बॅटर. यावेळेस मात्र पुलचा फटका पाहतोय. नियंत्रित स्कोरलेकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना तालमेलची कमी आणि इथं मात्र हा एक पर्याय होता विकेट प्राप्त करण्याचं. धावचीत पहिला धक्का बसलाय धडाकेबाज वडवली टीमला.
चांगला चेंडू होता. हाफ चान्स होता तिथं, मात्र काय घडले पाहिजे. चेंडू मात्र फायनली इकडे अतिशय वेगात सरकताना रोखू शकणार नाही. चेंडू आणण्यासाठी धावणार. पंचाचा इशारा आलाय, हा चौकार. चा खेळ अजून बाकी. गोलंदाज सज्ज होतोय. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण बीट झाले. चांगले चेंडूची हाताळणी. फक्त एक चेंडूचा अपवाद जर वगळला तर अप्रतिम बॉलिंग अटॅक या षटकामध्ये राजकुमारच्या माध्यमातून राऊंड द विकेटचा मारा करतोय. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं सतीश याला मात्र बीट केले. सतीशने आतापर्यंत 4 चौकार मारलेले आहेत आणि 4 निर्धाव चेंडू घेतले. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. काय घडलं, लाईन चेक करतील पंच पाहतोय आपण. नो डाऊट डाव्या स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. दोन्ही या समांतर रेषेत. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 34. प्रति षटकामागे 12 ची सरासरी कायम ठेवलेली आतापर्यंत. सज्ज होतोय गोलंदाज राजकुमार. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे, पण सरळ सोमनाथ भोईरदादांच्या हातात आलाय हा षटकार. धावसंख्या आता मात्र पाहतो की तब्बल 40 वर पोहोचलेली आहे. अप्रतिम दमदार सुरुवात धडाकेबाज वडवली टीमची. यावेळेस पात्र हा चेंडू वाईड यॉर्कर चांगला चेंडू होता. खोलट टप्प्याचा चेंडू आणि बीट झाले. याचबरोबर षटकाची समाप्ती. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण. रिंग टॉली निश्चित मैदानामध्ये. एक छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. चेंडू दिशा दिली. अतिशय चांगला फटका. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे वेगा सरकताना चेंडू पाहतोय. पंचाचा इशारा. सीमा पार आला ह्या खणखणीत चौकार.
क्लास फटका होता. हो परत एकदा टर्न केलंय. 2 क्षेत्रक्षेच्या मध्ये चेंडू जातोय आता. स्कोरलेक आणि मिडविकेटचा क्षेत्रक्ष येतोय. फील्ड करतोय त्यापूर्वी मात्र मदन 2 धावा अतिशय वेगात. 1 शॉट 1 फॉर 1 एकच रन मिळेल. एक शॉटचा इशारा येताना पाहतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र पाहतोय आपण 45. आनंदवाडी टीमचा कॅप्टन आणि गोडले टीमचा कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचे. टॉससाठी यायचंय. नियम आहेत इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. आनंदवाडी आलेला आहे. गोडला संघाचा संगणक. चला शेवटचा पुकार असेल तुम्हाला. यावेळेस पाहता लॉफ्टेड फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे. वाईडिस मिड विकेट क्षेत्राकडे आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट. धावसंख्येत बदल. धावसंख्या 47. चौथं षटक प्रगतीपथावर. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन. कालचा पहिला सामना आठवला. एक मोठी धावसंख्या उभी करून सुद्धा तो संघ पराभूत झाला होता. 66 धावा लिलया पार केल्या होत्या. गोलंदाज सज्ज होतोय. जेव्हा पाहता ऑन रेप टर्न केले पाहतोय आपण. छोट्या बॅकीचा वापर केला होता. चांगला चेंडू होता आणि परत पाहतोय की इथं मात्र 2 रन्स कंप्लीट. धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र पाहतोय आपण 49. चांगली सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय परत. तो जर क्षेत्ररक्षण कायम आहे. सर्व सामने 5 षटकाचे होतील. पाहतोय आपण खूप चांगलं कारण की एवढी मोठी स्पर्धा 3 आणि 4 षटकाचे सामने खेळवणं योग्य नसणार आहे. काल जो अमनदादाने आम्हाला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये 5 षटकाचे सामने होतील. 1 आणि 2 तारखेचा गट जर पाहिला आपण खूप मोठे मोठे संघ. यावेळेस पात्र हा चेंडू चांगला होता. पाहतोय आपण बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली चेंडूची हाताळणी. सुनील मारा करतोय टेमगाव इंडिया टोकाकडनं. आज आपण आवाज ऐकला सकाळच्या सत्रामध्ये. व्हॉइस ऑफ टिटोवाला खूप एक चांगला व्यक्तिमत्व मनोज कारवे सर. या स्वतः फुलटॉसरा फटका. टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी इथे मात्र करताना पाहतोय. चांगला थ्रो येतोय आणि इथे मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धावचीच्या स्वरूपात दुसरा बॅटर डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना. माजी उपसरपंच आणि तिच्याही केबल ज्यांच्या माध्यमातून पाहतोय की या स्पर्धेचं थेट महाराष्ट्रामध्ये प्रेक्षेपण पाहतोय. श्यामदादा खूप एक शांत स्वभाव आणि आयोजनामध्ये खूप मोठा योगदान त्यांचं. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथे मात्र निश्चित 50चा आकडा पार केलेला आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र सचिन येतोय कॉमेंट्री एंड या टोकाकडनं. क्षेत्रक्षी विवरत्ना पाहूया आपण अंतिम षटकामध्ये. टायमिंग परफेक्ट आहे. ॲव्हरेज चांगलं घेतलंय. यावेळेस मात्र चांगला चेंडू वाईड यॉर्कर चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सतीश मात्र अजून मला वाटते की डबल सिंगल धावा घेतलेल्या नाही आहेत पण निर्धाव चेंडूची संख्या आता मात्र जास्त आहे. तब्बल 6 चेंडू निर्धाव घेतलेले आहेत. 4 बाउंड्री 1 षटकार. यावेळेस पात्र हा पंच कडक फटका आहे. पाहतोय आपण डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. अजून एक दमदार हा चौकार.
बनलाय. पाचवा चौकार त्याच्या बॅटमधून 26 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. एक षटकार आणि तब्बल 5 चौकार. यावेळेस पात्र हा चेंडू खराब होता, उचित फायदा घेता आला नाही सतीश याला. विकेट किपिंग जर पाहिली आपण चांगली भूमिका. सिंगल धाव एकही नाही, चौकार आणि षटकार. धावसंख्या जर पाहिली आपण निश्चित पाहतोय की 54. येणारे काही चेंडूचा खेळ बाकी हुक करण्याचा प्रयत्न. अजून एक चौकार येईल. लक्की चौकार आलाय. फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. एक डॉट आणि चौकार. आज म्हणजे चौकाराचा व्यापारी बनलाय हा धडाकेबाज टीमचा धडाकेबाज बॅटर. ज्या प्रकारे बॅटिंग करतोय. आदरणीय रामदास भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि तसेच चंदू दादा, खूप गोड व्यक्तिमत्व, त्यांचं पण आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. आज अभिमन्यू दादाचं आगमन झालेलं नाही आहे. आणि के के ग्रेट. यावेळेस पाहता पहिली सिंगल की डबल पूर्ण करेल. तब्बल पाहतोय आपण 5व्या षटकामध्ये 1 केरी धाव पूर्ण करतोय सतीश. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरते ती 59. जी सरासरी पाहतोय आपण ती सरासरी ते मात्र पार करताना पहिल्याच षटकापासून. चला आपण जे आमचे खास आदर्श गावाचे आदर्श व्यक्तिमत्व आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचंय. दोन तारीखला इथं मात्र रायगड ठाणे अशी फाईट. ओ चांगला चेंडू आणि याचबरोबर पाहतोय की आपण पहिल्या इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जर विचार केला आपण धावपलकावर धावा त्या 59 आणि बरोबर 60 धावाचं एक विशाल आव्हान उभं केलंय दहीगाव टीम समोर धडाकेबाज वडवली टीमनी. तर गोरले टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग केलेलं नाहीये. काही क्षणात आपण यायचंय. आणि हा एक इनिंगचा रेकॉर्ड आहे दहीगाव टीमच्या बाजूने. जर पाहिलं आपण बॉलिंग विश्लेषण, कुठल्याच गोलंदाजाला विकेट घेता आला नाही. विश्लेषणवर नजर टाकूया आपण. कपलेश यांनी 12 धावा खर्च केल्या, त्यानंतर जगन यांनी 15, त्यानंतर राजकुमार यांनी 13, त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग अटॅक पाहायला मिळालं. सुनील आणि सचिन यांनी जेमतेम 9 धावा खर्च केलेल्या आहेत. हे गोल विश्लेषण, बॅटिंगचं विश्लेषण पाहूया आपण. ज्या प्रकारे बॅटिंग केली खास सतीश यांनी नाबाद टीमसाठी 31 धावाचं योगदान दिलं, त्यामध्ये 6 चौकार 1 षटकार. त्यानंतर मात्र ऋषिकेश यांनी 14 धावाचं योगदान दिलं. त्यानंतर 6 चेंडूमध्ये 9 धावाचं योगदान मदन यांनी दिलं. हे विश्लेषण. गोरले टीमचा कॅप्टन त्याला टॉस करण्यासाठी यायचंय. आमचे चंदूदादा राणे कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन. तर टॉस बॉक्समध्ये निश्चित जाऊया आपण आणि प्रत्यक्ष सामना सुरुवात होईल. तर ऐकूया व्हॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवे सरांचं रनिंग कॉमेंट्रीच्या माध्यमातून पहिल्या वेळेस आपण आवाज ऐकणार आहोत. तर निश्चित आपण टॉस बॉक्समध्ये आहोत. आदर्श चषक टॉस बॉक्स. मी आदरणीय गणेशजी राणे दादा आणि रामचंद्र भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सर्वप्रथम आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनचं करूया सन्मान, त्यानंतर टॉस होईल. सर्व टीमनी वेळेचं लक्ष ठेवायचं आहे. हे सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत पाहतोय आपण. निश्चित सरस्वती यांच्या स्मरणार्थ संतोष सीताराम भोईर साहेब, स्वर्गीय सरस्वती सीताराम भोईर यांच्या स्मरणार्थ पाहतो की आपण संतोष दादा भोईर यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर झालेले ते देऊया आपण. पहिले आदरणीय रामचंद्रजी भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आनंदवाडी
आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला इथे सन्मान करताना पाहतोय आपण. हे खूप चांगलं रूल आहे या आदर्श ट्रॉफीमध्ये. आणि आता मात्र हेड आणि टेल असं कॉल आहे. कोण मागणार? तर निश्चित आनंदवाडी टीमच्या कॅप्टन मागणार आहे. आणि हेड आलंय. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. कॅप्टननी थांबायचंय. अनिजित टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहे. फक्त जास्त विचारणार नाही, फक्त दोनच प्रश्न विचारणार आहे. मुरबाड तालुका जर म्हटलं तर आदर्श ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहतोय. हे जे भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय, या आयोजनाबद्दल थोडक्यात काय म्हणणार? खूप सुंदर आयोजन आहे. आणि ज्या वेळेस ग्राउंडचं काम चालू होतं त्यावेळेस मी 2-3 वेळा येऊन गेलो ग्राउंडवर, पण खूप सुंदर आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. सकाळचं सत्र आहे. मातीची विकेट आहे. ग्राउंड खूप चांगला आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी टीम चांगला आहे. गोडले संघ पाहतोय आपण. किती धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? धावांचं तर काय सांगू शकत नाही. क्रिकेट येतो, अनिश्चिततेचा गेम आहे. बघूया, कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न ठेवू. खूप खूप शुभेच्छा. थांबायचंय. माझ्यासोबत घोडले टीमचा कॅप्टन लेट आहे, उशीर आला, पण चांगल्या तऱ्हेने आले तुम्ही. निश्चित जो प्रश्न मी त्यांना केला की मुरबाड तालुक्याची एक मानाची स्पर्धा पाहतोय आपण. मी हेच उल्लेख करतो की ठाणे जिल्ह्यामध्ये एक गाव एकच्या माध्यमातून टॉप 10 मध्ये येणारी ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. तुमचं काय व्यक्तिगत मत असेल? सुरुवातीला तर पहिल्यांदा मी आदर्श चषक धानिवलीकरांचे सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली. तर सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि तसं बघायला गेलं तर आदर्श चषक आदर्श त्यांच्या याच्यामध्येच आदर्श आहे आणि आदर्शाप्रमाणेच त्यांचं भन्नाट आयोजन असं असतं. त्याच्या आयोजनाबद्दल तर त्यांच्या आयोजनाबद्दल तर काहीच शंका नाही आहे. आणि मला वाटतं याच्यापेक्षाही पुढच्या वर्षी ते चांगलं आयोजन करतील आणि आपण सगळ्या आयोजनाचं साक्षीदार असू. आणि मी पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं मनोगत. वेळ कमी आहे कारण की सामन्याला सुरुवात होत आहे. तर टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे की आनंदवाडी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत मनोज कारवे सर. सर, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. परंतु आपलं स्वतःचं कुटुंब बाजूला करून जनतेच्या डोक्यावर मायेने फिरणारा हात म्हणजे तो माझ्या शिवबाचा होता. जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. घेऊन जातो मैदानामध्ये ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू होणार आहे 60 दहिगाव संघाकडून. आजचा दुसरा दिवस आदर्श चषक 2023-24 धानिवली या ठिकाणी पाहतो. आणि हा पहिला सामना, पहिली इनिंग समाप्त झाली, दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. ऑल दी बेस्ट. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा मारा, अचूक मारा, अचून लाईन अँड लेंथ. छान सुरुवात. ही लाईन अँड लेंथ फार महत्वाची असते, ज्याच्याने कॉन्फिडन्स लेवल वाढलेलं असतं गोलंदाजाचं आणि पूर्ण टीमचं सुद्धा. कारण म्हणतात ना की वेल बिगिन इज द हाफ डन. तुमची सुरुवात चांगली तर तुमचा शेवट नक्की चांगला असतो आणि तुम्ही अर्धयश प्राप्त केलेलं असतं. अशी झकास सुरुवात करतो गोलंदाज धीरज. हा आपटी देण्याचा प्रयत्न बघा, बाहेर बोलवतोय, चेस करण्यास भाग पाडतोय फलंदाजाला. हे धीरजचं कसब आहे, हा अभ्यास आहे की आपण 59 धावा उभ्या केल्यानंतर आपल्याला सुद्धा कमी धावा खर्च करायच्या आहेत हे मनात चाललंय धीरजच्या. आणि त्यांनी चांगले 2 डॉट चेंडू काढून सुवर्ण चेंडू ठरवले आपल्या संघासाठी. गोल्डन बॉल. फुल टॉस बॅक टू द बॉलर. हो, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहतोय आपण स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये. आणि डायरेक्ट हिट सुद्धा केलं होतं. मिड ऑन वेगाने आला, डायरेक्ट हिट झालं, नेम झालं, पण तो सुरक्षित पोहोचले फलंदाज असे सांगत असताना आमचे पंच मैदानामध्ये. एका बाजूला हॅरी सर आमचे सन्माननीय हिरामनजी खरकर सर, मॅन फ्रॉम कांबा, आणि दुसऱ्या बाजूला हेमनजी शेट्टी सर. ओके. आणि तिसरे सर सागर सर आहेत आपले 3 ऑफिशियल्स. एक धाव आपण या ठिकाणी आलेली पाहतोय मैदानामध्ये. धावांचा पाठलाग सुरू झालाय, खातं सुरू झालंय, खातं ओपन झालंय, परंतु अशा प्रकारची पर्वणी तुम्हाला वारंवार मिळणार नाहीये. लुजर 1 होता. त्याचं कारण म्हणजे फटका का बनत नाही, तुमचं पदलालित नाही त्या ठिकाणी, तुमचं फूट वर्किंग नाहीये. तुम्हाला चांगलं बॅटर बनायचं असेल, तुमचं फूट वर्किंग, तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं टायमिंग हे जुळलं पाहिजे. त्यासाठी तुमचं प्रॅक्टिस फार महत्वाचं असतं. नेट प्रॅक्टिस. पुढे सरसवले, डाऊन द बॉल, स्ट्रेट ड्राईव्ह ॲट द स्क्रीन. 1 2 का 4 रन्स.
ठिकाणी पाहिलं आपण मिडलिंग मस्त केलं, जसं आपण उल्लेख केला मल्हारी सर आणि पावलांचा वापर केला त्या ठिकाणी. भालचंद्र सर माझ्यासोबत आहेत. मल्हारी भालचंद्र सर्व या ठिकाणी आदर्श क्रिकेटर. आणि पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न, काउंटर अटॅकचा प्रयत्न, चेंडू ऑन द कार्पेट जात असताना डीप मिड विकेट झोनकडे थोडीशी मिसफिल्डिंग आणि तेच कारण ठरलं जणू काय. 2 धावा मथुरच्या वेगाने आणि सोन्याच्या चपळाने 2 पूर्ण केल्या आणि 2 धावणी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे दहीगाव संघाची. 60 धावांचा पाठलाग करत असताना 7 वर पहिलं षटक सुद्धा समाप्त झालं. अतिशय उत्कृष्ट शतक हाताळलं गोलंदाज धीरजने. 3 डॉट काढले, 1 सिंगल, 1 चौकार आणि 1 डबल. अशा प्रकारचं विश्लेषण मला सांगत असताना आमचे स्कोरर भालचंद्र भोईर सर. कॉमेंट्री बॉक्सचा पाठीचा कडा म्हणजे स्कोरर. लक्ष फार मोठं आहे भालचंद्र सर, परंतु स्टार्ट चांगलं कारण एकही विकेटचं पतन नाही असं म्हणूया आपण. नक्कीच पुढच्या षटकामध्ये आतिषबाजी असेल. आपण पाहू शकता स्क्रीन सुरू झाले. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा 195 देशांमध्ये कव्हर केली जाते, प्रक्षेपित केली जाते. आणि 10 क्रिक लाईव्ह सुद्धा अग्रमानांकित लाईव्ह वाहिनीमध्ये मोडली जाते. कुणाल म्हात्रे यांची वाहिनी वडिवलीची आपले बदलापूर वडवली, परंतु येत्या 5 ते 6 वर्षामध्ये त्यांनी इतकी काय उत्कृष्ट झेप घेतली की खूप सारी मागणी आहे या वाहिनीसाठी. आणि बघा प्युरिटी, श्युरिटी, क्वालिटी वाहिनीच्या माध्यमातून दिसत असली तरी सुद्धा जर क्रीडांगण जे सजवलं आहे ना, मी म्हणतो की जर हिरवगार गवत जर आलं पुढच्या वर्षी तर हे क्रीडांगण वानखेडेपेक्षा कमी नसणार आहे. कौन कहता है नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, अरे धानिवली गाव का मैदान किसी वानखेडे से कम नहीं. जबरदस्त या ठिकाणी अहोरात्र मेहनत केली आमच्या धानिवलीकरांनी. सुंदर मैदान सजवलं. साई भोईर यांच्या माध्यमातून हा चेंडू टॅप केला होता, बॅकफुटला गेला. मनाची स्थिती नव्हती फटका मारण्याची, द्विधा मनस्थितीमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू लूज होता, परंतु जर तुमचं मन नसेल तर ते जुळलं जात नाहीये. 1 धाव मिळते, धावसंख्या 8 वर. दहीगाव संघ थोडासा पिछाडीवर म्हणू शकतो आपण, कारण आता हात खोलायचे आणि प्रयत्न सुद्धा केला. डान्सिंग जॅक स्टाईलनी, जम्पिंग जॅक स्टाईलनी चेंडूला उडवलं. अपिश खेळलाय कव्हर पॉईंट मधून. पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत असताना मैदानामध्ये फलंदाज स्वतः सांगतो की मला हा फटका अजून चांगला मारता आला असता. चेंज ऑफ पेस करतो गोलंदाज, माहीर आहे त्या ठिकाणी. सुमित नावाचा गोलंदाज समोरच्या एंड कडून येतोय. टेमगाव एंड, येस ओके, टेमगाव एंड. आणि हा इकडचा एंड आपण म्हणूया कॉमेंट्री बॉक्स एंड. दुसरा चेंडू ओव्हर द विकेट, आडवा झाला, क्रॉस द बॅट, क्रॉस लाईन गेला होता आणि त्या ठिकाणी चेंडू झेल टिपला जातोय. लॉंग ऑनला सुंदर झेल सहज सोपा करून टिपला. पहिला धक्का लागत असताना दहीगाव संघाला. इनिंग पाहिले आपण सतीश शेळके साहेबांनी जो किल्ला गिरवला म्हणू शकतो, जे आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांनी स्वतः मला सुद्धा संधी दिली होती धडाकेबाजमध्ये, परंतु माझं बॅड लक की पाऊस पडला आणि सोमवारचा दिवस तो खेळच झाला नाहीये. संडेला खूप पाऊस पडला, परंतु सतीश शेळके साहेबांनी छान पद्धतीने जबरदस्त जिद्दीने ती टुर्नामेंट करून दाखवली. आणि या ठिकाणी सुद्धा त्यांनी जिद्दीने जो खेळ दाखवला, 30 धावांची अविरत पारी खेळली लिडिंग फ्रॉम द फ्रंट. जबरदस्त या ठिकाणी हा खेळ पाहिला आपण वडोली संघाचा. आणि दहीगाव संघ थोडासा बॅकफुटला आहे, टॅप केला पुन्हा एकदा. हे फटके का मारतायत मला प्रश्न पडलाय बालचंद्र सर, कारण हात खोलायची आता वेळ आहे, क्रुशियल मोमेंट आहे. तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, आदर्श चषक जिंकायचं आहे, तर तुम्हाला जसे वडवले खेळ त्याहून चांगला खेळ करावा लागणार आहे, तर तुम्ही या सामन्यामध्ये जिंकू शकता. अशा प्रकारे तुमची पडझड झालेली चालणार नाहीये. 1 गडी बाद झाला प्रतीक आणि नवीन फलंदाज सचिन आला मैदानामध्ये. आता मात्र चेस करण्याचा प्रयत्न होता, आउट साइड होता, ऑफस्टम्प चेंडूला टाकलं त्या ठिकाणी. गोलंदाज बोलवते फलंदाजाला बाहेर की ये मला बाहेरून मार, परंतु नाही, पोचत नाही त्या ठिकाणी. आणि पंच सुद्धा हा चेंडू लिगल ठरवत असताना 4 चेंडू झाले, 5 चेंडू झाले, 1 विकेटचं पतन झालं. 5 चेंडू सुमितचं हे दुसरे षटक. धावसंख्या आपण म्हणू शकतो की खूप असमाधानकारक आहे, व्यवस्थित नाहीये, नीट नाहीये. जो तुमच्यासमोर लक्ष्य 60 धावांचा त्यानुसार नाहीये. धावसंख्या फक्त 11 वरतीच थांबलेली आहे, रोडावलेली आहे, थंडावलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्यानंतर धीरजने जो प्रभाव टाकला, जो दबाव टाकला, त्याच पावलावरती पाऊल ठेवून सुमित
पुढे सावले आता खेचून मारण्याचा प्रयत्न. क्रॉस ऑफ द बॅट, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू एका टप्प्याने जातो. एका पंचेचाळीस धावांची गरज उर्वरित 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी दहीगाव संघाला. 3 षटकांमध्ये 45 म्हणजे प्रति षटक भालचंद्र सर 15 धावांची गरज आहे. मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना विनंती आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवश्यकता असेल तर आयोजकच जाणार आतमध्ये. तुम्ही तुमच्या खेळाडूंना बोलवू नका. नॉट अलाउड प्लीज. सतीश शेळके सर लक्ष द्या. तर 2 षटकं समाप्ती झाली. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 7, ह्या षटकामध्ये 8, एकूण 15. लक्ष येते 60 धावांचं. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान आहे. आव्हान मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. गोलंदाज योगेश सज्ज झालाय. आमची 10 क्रिक लाईव्हनी सज्ज झाली आहे पूर्णपणे. छान पद्धतीने पाहतोय आपण. जसं मैदान सुंदर आहे ना तसं स्क्रीन आपण सुंदर पाहू शकता आपल्या टॅबवर, आपल्या आयफोनवर, आपल्या टीव्ही युनिटवर. फ्लॅग देण्याचा प्रयत्न, टॉस केला होता, चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. गलीच्या दिशेने स्वतः क्षेत्ररक्षक विकेटकीपर गेला होता आणि फक्त त्या ठिकाणी पाहतच राहिले फलंदाज. एक धाव मिळाली आणि त्या ठिकाणी चांगलं कव्हरिंग केल्यानंतर धावसंख्या 1-1 ने पुढे जात असताना 16 वर 16 ऑन द बोर्ड. फ्लाईट दिला होता पहिला चेंडू. प्रवृत्त केलं होतं, निमंत्रित केलं होतं की ये मला हाफ वॉली घेऊन मार, परंतु त्याच्यामध्ये लेग कटर होता. आता मात्र छान पद्धतीने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. कव्हरच्या करून चेंडूला काढलंय. वाईडीस लॉंग ऑफ कव्हर करेपर्यंत चांगली फेकी सुद्धा झाली. त्याच कारणाने फक्त एका धावेत सीमित ठेवलं फलंदाजाला. सिंगलने विजय तुम्ही गाठू शकत नाही, संपादित करू शकत नाहीये. कारण प्रति षटकामध्ये तुम्हाला 15 धावांची गरज असताना तुम्हाला आता हात खोलायचे आहेत. तुम्हाला तुमच्या कालपेक्षा अधिक चांगली फलंदाजी करायची आहे. कारण क्रुशियल मोमेंट आहे. हा फटका येणं गरजेचं आहे. जबरदस्त लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. इट्स अ स्मॅच. यूज इट. सिक्सर. के सरांचा हा लोअर फुलटॉस होता. हलक्या त्याने फक्त दिशा दिली, ढकललं. चेंडूला मिड ऑफ म्हणून काढला पण तो लॉंग ऑफ अगदी तत्पर आहे, स्ट्रॉंग आहे. त्या ठिकाणी अडवतो चेंडूला, चौकार देत नाहीये. धावसंख्या पुढे जात असताना पाहतो आपण एका धावेने 24 वर. 60 धावांचं लक्ष. आता हात खोललेले वाटतात मला भालचंद्र सर, कारण 4 चेंडूंमध्ये तब्बल 9 धावा आलेत. यावेळेला सुद्धा चांगला फटका पाहतो आपण. मोठा फटका, चेंडू उचलता आला नाही परंतु एका टप्प्याने लॉंग ऑफला बीट करून जातोय 4 धावांसाठी. ब्युटिफुल स्ट्रोक. जुळतं ह्या दोन्ही बंधूंचं, कमलाकर आणि सचिनचं. दोन्ही पण भाऊ आहेत आणि इथे सुद्धा भाव खात आहेत बघा. चांगली जोडी जमली आहे. तुझी माझी जोडी जमली की आपण आपल्या गावाला पुढे नेऊ. आणि ते त्यांची मानसिकता दाखवत असताना हात खोलतायत. धावसंख्या पोहोचवली आहे आतापर्यंत 28 वर. अजून जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे 13 चेंडूंमध्ये. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा फटका सुद्धा महत्वाचा आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सुनील गावस्करची आठवण देणारा हा चौकार पाहतोय. उत्कृष्ट चौकार पाहतोय. स्ट्रेट ड्राइव्ह 4 रन्स. वाव.
जबरदस्त फटका क्रिकेटच्या या पटलावरचा सुंदर फटका बघितला आपण, तो स्ट्रेट डाऊन म्हटला जातो, लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून सुरक्षित शॉटमध्ये सुद्धा गणना केली जाते. तो फटका लगावला आणि या दोन्ही भावांनी दाखवून दिलं की आम्ही शांत जितके आहोत तितके घातक सुद्धा आहोत. जसं काय म्हणतात ना की आयुष्य मगरीसारखं जगायचं, जेव्हा परफेक्ट वेळ असेल तेव्हाच झडप घालायची, तसं तेव्हाच हालचाल करायची. तशी त्यांनी हालचाल निर्माण केली मैदानामध्ये, झडप घालतायत, काउंटर अटॅक करतायत. धावसंख्या पोहोचवली 32 वर. आता येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे दहीगाव संघाला. आता मात्र मॅच ऑन आहे. आमचे सन्माननीय गणेशजी राणे साहेब, भरतजी दळवी साहेब, अशोकजी राणे, चंदूजी राणे, संतोषजी भोईर, गोपालजी भोईर, सोमनाथजी भोईर, भाऊसाहेब, श्यामजी भोईर, वामनजी भोईर, इतर सर्व आमचे आदर्श इलेव्हनचे सर्व क्रिकेट आयोजक मंडळ, तसेच योगेशजी अधिकारी, सुदामजी शिंगोळे, या सर्वांना या सामन्याचा आनंद नक्कीच होत असेल. कारण पहिला सामना रंगतोय मैदानामध्ये, तो आदर्श पद्धतीने रंगतोय. दोन्ही पण संघ आदर्श खेळ दाखवत असताना टीट फॉर टॅट चुरशीची लढाई. येणारे 12 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झाला टेमगाव एंड कडून सुमित, वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी चौथं षटक जो हाताळेल. आणि समोर फलंदाज आहे तो स्ट्राईक एंडला सचिन. वाव, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरांचं नाव, भारतरत्न. 24 वर्ष खेळले, 34,957 धावा, 176 मॅन ऑफ द सिरीज. खूप काय बोलता बोलता वर्ष संपून जाईल. यावेळेला शॉट अप गुंडलेत आणि फेकून दिलाय, स्कोर ऑफ द विकेट. विजयाचा शंखनाद वाजवणारा ठोकलाय षटकार. वा वा वा, जसं गाणं तसं षटकार मारला, अंगावरती शहारे उमटले. दोघांचा विषय असाच आहे की मगरीप्रमाणे जगतात, घरी सुद्धा शांतता दाखवतात, परंतु शेजारच्या धडक असते, धडकी असते. तसं या ठिकाणी दाखवलं त्यांची शांतता. ती वादळापूरची शांतता होती. आक्रमकपणा बघा त्यांनी अचूक वेळात दाखवला. षटकार खेचलाय, पुन्हा सज्ज झालाय सचिन. अरे अजून एक खेचतोय, झेल होईल का नाही, या वाक्याच्या बाहेर, मिड विकेटच्या वरून सेकंड रो, सिक्सर, ऑन फायरिंग सचिन. साहेबांकडून 1000 कॅच प्राइज लगोवाच्या 3 षटकारांसाठी. काय सामना आहे. आणि बघा आमचे मान्यवर सुद्धा उत्साहित करतायत, प्रेरणा देतात आमच्या खेळाडूंना. हेच तर महत्वाचं असतं. हरकत नाहीये, नो प्रॉब्लेम. पण तू सामना कसा वाटतं प्रेक्षको, टाळा असू द्या, सामना कोणी पण जिंको कोणी हरू, आदर्श सामना आहे. आदर्श चषकातील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना असा रंगतोय तर शेवटचा कसा असेल. यालाच म्हणतात की उत्कृष्ट टुर्नामेंट. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज, तिसरा पडणार. या वाव वाव, सचिन ऑन फायर, थर्ड इन अ रो, व्हॉट अ मॅच. परंतु कमलाकर जो आहे ना, ज्याने रामचंद्र स्मृती चषकामध्ये 6 षटकार खेचण्याचा विक्रम केलेला आहे. 7वा चौकार आला होता, नो बॉल जो आला होता. काय खेळता ते बंधू. मी तर म्हणतो की एका बाजूला राम, दुसऱ्या बाजूला लक्ष्मण आहे, असं मला हरकत नाहीये. काय जोडी जमली. हा संसार कोण उद्ध्वस्त करू शकतो, अजिबात नाही असं वाटतं. अशक्य वाटतंय, अवघड आहे, पण तो अशक्य नाही असं सुद्धा म्हणावं लागेल मला. हा थोडासा दूर टाकलेला प्रयत्न होता, बचावात्मक चेंडू होता गोलंदाजाचा. त्यांनी पाहिलं की मी स्लॉटमध्ये देऊच शकत नाहीये, आग ओकतोय, आगडोंब ओकतोय या ठिकाणी फलंदाज सचिन. आणि आता स्ट्राईकला आणले कमलाकरला. धावसंख्या जाऊन पोहोचली 51, 50 अप. अजून 9 धावांची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. सामना होता कुठे, सामना आणला कुठे सचिनच्या त्या 3 षटकाराने. म्हणजे एक बॅटर सामन्याला कराटे देऊ शकतो. हे एक तुमचं महागडं षटक तुमच्यापासून सामना हिरावू शकतो. नक्कीच सतीश शेळगे साहेबांना विचारात टाकलं, या ठिकाणी संभ्रमात टाकलंय. पुढे सरसवले, बॅटची कडा फ्लाय होते, नशिबाची साथ बघा. लक फॅक्टर ऑन फॉर द टीम ऑफ दहीगाव. सुंदर चौकार, नशिबाचा 4 रन. कधी साथ देतं, जेव्हा तुम्ही मेहनत करता, जेव्हा तुम्ही परिश्रम करता. म्हणतात ना की न वागता, न थकता, न झुकता, न थांबता. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हारतं. हाच तो दर्शन आहे, हेच ते चित्र आहे. प्रयत्न करतायत आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. धावसंख्या पोहोचली 55 वर. 5 धावांची गरज 7 चेंडूंमध्ये. पुण्याचा सज्ज कमलाकर.
चांगला कट केला, चेंडूला कव्हर मधून काढला, पण तो डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण, 2 धाव घेण्याचा प्रयत्न. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. सतीश शेळके सर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये थोडेसे नाराज, निराश, कारण सामना एकाच षटकामध्ये असा काय वळवलाय की अक्षरशः वाढलेला ताट दुसऱ्याने घेऊन उचललं आणि गेला तो खायला तिकडे आणि पाहतच राहिले. असा सामना रंगतोय. जबरदस्त आदर्श चषक 2023-24 अशा प्रकारचे सामने रंगले. अशा प्रकारचा जर खेळ पाहायला मिळाला तर ही स्पर्धा मी म्हणतो 32 वर्ष नव्हे 320 वर्ष सुद्धा अविरतपणे चालू राहील. जबरदस्त क्रिकेट. डीजे म्हात्रे कमॉन. 3 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. म्हात्रे. जी नाही, ही भाऊ बनकी तुटायची नाहीये हे सांगत असताना कमलाकर आणि सचिन मैदानामध्ये 2 बंधू असे जमले, जसं काही एका बाजूला स्टीव वाद, दुसऱ्या बाजूला मार्क वाद, एका बाजूला युसुफ पठाण, दुसऱ्या बाजूला इरफान पठाण, असे काय थांबले की पूर्णपणे गेलेला सामना खेचून आणलाय. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे दहिगाव संघाला. ह्या मागच्या षटकामध्ये 25 धावा कुठल्या. घोरले संघाचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत. आनंदवाडीचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत. तुम्हाला बैष्टापलक मैदानामध्ये 3 धावांची गरज. सलन गोलंदाज सतीश शेळके साहेब. येस येस येस, दोन्ही पण हे खेळाडू आपल्या संघासोबत कायमस्वरूपी आहेत, परंतु या ठिकाणी हरकत नाही. विकेटचं पतन झालं पण तो आपली कामगिरी बजावली. फलंदाज बाद होतोय. या सतीश शेळके साहेबांनी करून दाखवलं मैदानामध्ये. काहीतरी ट्विस्ट येऊ शकतं. फलंदाज बाद होतोय. वडोली धडाकेबाज जे आणि ते सामना सोडणार नाहीये. त्यांनाही सांगू इच्छितो साहेब की सामना सोडू नका. नेव्हर गिव्ह अप. हा क्रिकेटचा सामना आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे. एका बाजूला ग्लोरीसपणा जरी असेल तर दुसऱ्या बाजूला अनिश्चितीने दाटेला हा क्रिकेटचा खेळ आहे. तो सामना तुम्ही सोडायचा नाहीये. एक त्या ठिकाणी चमत्कार झाला, ट्विस्ट आले, विकेटचं पतन झालं. आता येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. भागीदारी उद्ध्वस्त केली, परंतु या ठिकाणी नक्कीच अचूक मारा करतात सतीश शेळके. आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकण्याची वेळ आहे त्यांच्यासाठी. कालपेक्षा सकाळपेक्षा आता त्यांना चांगलं प्रदर्शन करण्याची वेळ आली आहे. ते करू पाहत आहेत. सेकंड डिलिव्हरी घेऊन सतीश शेळके. राऊंड द विकेट. हा खेचून मारलाय. झेलची दाट शक्यता. झेल टिपणार का स्क्वेअरच्या दिशे. ओ माय गॉड, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. फलंदाज बाद. सेकंड इन रो. सेकंड विकेट डाऊन. नव्हे, हे जादूगर आहेत असं वाटू लागलंय. 2 विकेट लागोपाठचे धक्के दिले आणि इथं प्रश्नामध्ये टाकलंय ते म्हणजे दहिगाव संघाला की आम्ही सुद्धा क्षमता राखतो, आम्ही वडवलीकर आहोत, आम्ही स्पर्धा 49 खेळू शकतो, तर आम्ही सुद्धा इथे 59 धावा डिफेंड करू शकतो हे दाखवत असताना सतीश शेळके मैदानामध्ये 2 धक्के देत आहेत आणि सामना खेचून आणण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून म्हणतात ना की लहरों से डर कर नौका पार नहीं होती यार, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हौसले के तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में चाहे सब कुछ, लेकिन फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रखो. ती उम्मीद जिंदा केली आहे, जिवंत केली. एकदा टाळा असू द्या सतीश शेळके साहेबांसाठी. जबरदस्त टर्न केलाय सामना. येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 4 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 3. 3-4 समीकरण. विकेटची हॅट्रिक संपादन करतील का? तयार आहेत पूर्णपणे. नवीन फलंदाज मैदानामध्ये नवनाथ ऑन स्ट्राईक. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता पण तो पंचांचा नोचा इशारा, कारण चेंडूचा टप्पा पडला तो पॉपिंग लाईनच्या आहे बाहेर. पंचांनी हेरलं थोडंसं. नक्की त्या ठिकाणी सूर हरवला म्हणू शकतो. सूर गवसला होता सतीश शेळके साहेब तुम्हाला, पण तुम्ही अतिरिक्त प्रयत्न केला. कधी कधी आपला अतिपणाही सुद्धा आपल्या धोक्याचा असतो. हॅरी सरांनी थर्ड पंच मागितलाय त्या ठिकाणी. येस, चेकआउट करण्यासाठी निरसन केलं जाईल, कारण आम्ही कोणावरती अन्याय करणार नाहीये. या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही हे काळजी घेत असताना आमचे तिसरे पंच येतील. सागर सर या आपण चेक करण्यासाठी या. येस, खाली आमचं टेक्निकल कमिटी आहे, पूर्णपणे आमचं एडिटिंग रूम आहे, कंट्रोल रूम आहे, तिथे चेक केलं जाईल. स्क्रीनवरती पाहू शकता आपण 4 चेंडू 3 धावांची गरज. ह्या चेंडूच्या आधीची
ते समीकरण आहे. सामना थोडा वेळ थांबलाय. हेमंत सरांनी आणि हॅरी सरांनी आम्हाला सांगितलं की आपण चेक करूया. दोन्ही पण टीमला एक एक रिव्ह्यू असणार आहे. फक्त तो LB साठी नसणार आहे आणि कटसाठी नसणार आहे. एम आय राईट वामन सर? ओके. आणि सामना संपल्यानंतर एकमेकांना हस्तधून करायचंय, शेक हँड करायचे. असू दे, हरकत नाही. हार के बाद जीत होती है. इट्स नो बॉल. नो बॉल. ओके. एका धावांनी वाढ होते. धावसंख्या पुढे सरकलेली आहे. चेंडू तेवढेच आहेत आणि हा फटका मॅच फिनिशिंग स्ट्रोक. ओ माय गॉड. सामना हिरावून घेतला, खेचून घेतला. ज्या दिशेने वळला होता तिकडेच झुकला आणि दहिगाव संघाने सामना विजय संपादित केलेला आहे. अभिनंदन आणि अभिनंदन, कौतुक सुद्धा सिद्धी शेळके साहेबांचं की ज्यांनी फाईट दिली, संघर्ष दिला. म्हणतात ना की हरलात तरी चालेल पण तू जिंकणार असं म्हणायला पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. कठीण करून दाखवलं होतं 2 धक्के देऊन, पण तो अखेरीस बाजी मारली दहिगावने. हरकत नाहीये. मॅन ऑफ द मॅच ऑफ दिस मॅच मिस्टर सचिन, ज्याने 28 धावा कुठल्या 9 चेंडूंमध्ये. सचिन इज द मॅन ऑफ द मॅच. कम फास्ट. आणि एकमेकांना भेटायचं आहे. एकमेकांना एका लाईनमध्ये हस्तांदोलन करा. पुन्हा बिन सांगा, काहीतरी म्हणा, शुभेच्छा द्या, जे असेल, पण तो आम्हाला चित्र दिसलं पाहिजे की ही टुर्नामेंट आमची आदर्श आहे. आदर्श शिस्तबद्ध खेळ झाला पाहिजे.